नमस्कार मंडळी, शीतलच्या पडवीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर मी बनवली होती बालुशाही आणि त्यासाठी मी घेतलं होता 1 वाटी मैदा. त्याच्यानंतर हलकासा मी त्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकला होता आणि मस्त गरम गरम तूप टाकलं होतं आणि ते मी मैद्याला चोळून घेतलं, जेणेकरून आपली बालुशाही एकदम खरपूस होईल याच्या दृष्टिकोनातून. आणि त्याच्यानंतर मी असा हातामध्ये गोळा करून बघितला तर गोळा होत होता आणि आपलं मिश्रण हे तयार होतं. ह्याच्यावरून लगेच कळतं की मिश्रण हे तयार झालेलं असतं. जर असं केलं ना, मोहीन टाकून जर तुम्ही पीठ मळलं ना, तर तुमची बालुशाही एकदम खुसखुशीत होते. आणि त्यानंतर मी हलकंसं गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं आणि पीठ मळताना जास्त पातळ मळायचं नाही आहे आणि जास्त मळून पण घ्यायचं नाही आहे. एकदम घट्ट पीठ मळायचं आहे आणि हलकंसं थोडंसं मळून तसं ठेवायचं आहे. आणि एका साईडला तर मी 1 वाटी पीठ घेतल्यामुळं पाऊण वाटी साखर घेऊन आणि पाऊण वाटी पाणी घेतलं. त्याच्यानंतर विलायची टाकली, हलकंसं लिंबू मी त्याच्यात टाकलं आणि पाक तयार करून घेतला. आणि मी बालुशाहीला कलर येण्यासाठी हलकासा त्याच्यामध्ये ऑरेंज फूड कलर मिक्स केलेला आहे. तर चला आता आपण बालुशाही करू. आणि मी लादीवरती पीठ मळून घेतले. त्यानंतर त्या पिठाचे मी बालुशाही करणार होते. तर आपल्याला बालुशाहीला तो आकार देण्यासाठी वेडं-वाकडं एकदम पीठ मळायचं आहे आणि ते एकावर एक टाकून असं आपण लाटून घेणार आहोत. आणि असे पूर्ण लाटून घेतल्यानंतर आपण असे त्याचे छोटे-छोटे असे गोळे करणार आहे आणि ते हाताने प्रेस करणार आहे. असं केल्याने काय होतं माहिती आहे का, जे बालुशाहीच्या पापुद्रे असतात ना, त्या दिसतात आणि त्यामध्ये पाक मुरतो. आणि मेन असं की तुम्ही जे करता नाही ना, ते जास्त प्रेस करायचं नाही, एकदम हलक्या-हलक्या हाताने करायचं, जेणेकरून त्या पापुद्रे दिसले पाहिजे. तर अशा पद्धतीने मी सगळे बालुशाहीच करून घेतले. आणि झालेला पचका असा होता, की मी तुम्हाला एक टिप देते, की जेव्हा आपण बालुशाही गरम-गरम तळतो आणि गरम पाकात घालतो, त्यानंतर ती लगेच 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये बाहेर काढायची. म्हणजे दिवसभर बालुशाही त्याच्यामध्ये ठेवायची नाही. त्याने काय होतं, की ती पूर्ण बदलून जाते आणि टेस्ट पण त्याची चेंज होते. तर मी त्या पद्धतीने एक ट्राय करून बघितलं होतं, की काही बालुशाहीज मी दिवसभर त्याच्यामध्ये पाकामध्ये भिजत ठेवलेलं होतं, जेणेकरून मला असं वाटलं, की आतमध्ये पाक त्याच्यापर्यंत जाईल. पण तो प्लॅन पूर्णतः फ्लॉप झालेला आहे. त्यामुळे ते तुम्ही ट्राय करू नका. तर काय करायचं, गरम-गरम बालुशाही तळली तेलामध्ये किंवा तुपामध्ये, तुम्ही जे प्रेफर कराल त्यामध्ये. तर ती तळल्यानंतर लगेच आपण पाकात सोडायची. त्याच्यावरून मी थोडंसं पिस्ता क्रश केलेले होते, तर ते पिस्ता मी त्याच्यावर टाकून दिले आणि लगेच ती ट्रेमध्ये सुकवायला ठेवायची. ह्याच्याने काय होतं माहिती आहे का, जो आतमध्ये जो पाक गेलेला आहे ना, तो आतमध्येच राहतो आणि त्याने बालुशाही एकदम भारी आणि खुसखुशीत होते. तर ही माझी बालुशाही अशी तयार झाली आणि तुम्ही बघू शकता एकदम ज्युसी झालेली आहे. ते बघा, आतमधून एकदम पाक पूर्णपर्यंत गेलेला होता आणि खायला पण एकदम हॉटेलसारखी झाली होती आणि खूप टेस्टी झाली होती. तर नक्की ट्राय करून